लोकांवर सहानुभूतीचं गारूड टाकण्याचा जो प्रकार आहे, त्यासाठी चालवलेली जी काही खेळी होती, अंत्यसंस्काराच्या दिवशी ज्या पद्धतीनं पदर खोचून उतरलेल्या मैदानात सुप्रियाताई आपण पाहिल्या, त्यातून त्यांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की आता मीच आहे, हा जो काही गाडा हाकायचा आहे तो मीच हाकू शकते. हतबल झालेली सुनेत्रा वहिनी, तिला आधार मीच देऊ शकते. त्यामुळे त्या सतत त्यांचा हात पकडून त्यांना इकडून तिकडे घेऊन जातो. आणि त्यावर आपण बोललेलो आहे, परत परत काय बोलायचं, हे जे काही एक प्रकारचं मानसिक दबाव आणण्याचं जे काही तंत्र वापरलं जातो, तर त्यातला हा एक मास्टर स्ट्रोक होता अजितदादांची अंतिम इच्छा. पण ज्या माणसाच्या मृत्यूबद्दल काहीही निश्चित नव्हतं, त्या माणसाची अंतिम इच्छा ही कुठून आली, हा साधा सोपा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर जर तुतारी गँग देऊ शकलं की अजितदादांनी अशी अंतिम इच्छा कुठेतरी लिहून ठेवली होती, कुणाजवळ व्यक्त केली होती, त्याचा काही रेकॉर्ड आहे, त्याचा काही पुरावा आहे, तर तो त्यांनी निश्चित द्यावा. ज्या पद्धतीने राजेश टोपेंनी हवेत तीर चालवले होते आणि ते कसे उघडे पडले, नंतर त्यांना खुलासा करावा लागला. अंतिम इच्छा या शब्दाबद्दलही खुलासा करण्यात आधी उद्धवजींची 2.5-3 वर्ष वाया गेली होती. आता शरद पवारांच्या तुतारी गँगची जाणार आहेत.